नमस्कार मित्रो. सहज सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पुस्तके आणि वाचन यांचा आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होतो या संबंधी दोन गोष्टी बोलणार आहोत. वाचन हा एक सुंदर संस्कार असतो. प्रत्येक घरामध्ये एक शोकेस असते. त्याच्यामध्ये वेगवेगळे वस्तू, शोभेच्या वस्तू आपण ठेवलेल्या असतात. त्यावरून आपली कलादृष्टी आणि आपली सांपत्तिक स्थिती दिसते. पण त्याच्या बाजूला जर एखादं पुस्तकाचं असं छोटंसं का असेल आपण कपाट असेल, तर त्यावरून आपल्या घरातील संस्कृती दिसते. आपल्याला व्यक्तिमत्व लाभतं ते वाचनामुळे. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनामध्ये पुस्तकांचं स्थान काय होतं, याविषयी सगळ्यांना माहिती आहे. लहान असताना ते आपल्या वडिलांना पुस्तक मागायचे. पैसे नसतील तर वडील आपल्या मुलीकडे जायचे मुंबईमध्ये. तिच्याकडे काही पैसे नसतील तर दुसऱ्या मुलीकडे जायचे आणि तिच्याकडे पैसे नसतील तर ती एखादा दागिना द्यायची छोटासा. तो घेऊन ते एखाद्या शेठजीकडे जाऊन ठेवायचे आणि पैसे घ्यायचे आणि पुस्तक घेऊन परत यायचे. हे सगळं ते चालत करायचे मुंबईमध्ये. पण आंबेडकरांची वाचनाची आवड त्याने ती टिकवून ठेवलेली होती आणि पुढं त्याचा किती मोठा परिणाम झाला. दुसरी गोष्ट, आपल्या पाल्यांच्या मध्ये ही आवड रुजवण्यासाठी पालकांची किती महत्वाची भूमिका असते हेही त्यावरून आपल्या लक्षामध्ये येतं. 1932ला इंग्लंडमध्ये आंबेडकर गेले होते आणि तिथून येत असताना 24 पेट्या भरून त्यांनी पुस्तकं आणली आणि त्यांच्या राजगृह हे पुस्तकासाठी त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये बांधलं आणि त्यांचा सगळा व्यासंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुस्तक म्हणजे न बदलणारा मित्र आहे. वाल्मिकी, व्यास, कालिदास, ज्ञानेश्वर ते तुकाराम, रामदास, शेक्सपियर, सॉक्रेटिस, हे सगळे लोक त्यांच्या काळात जे सांगत होते आजही तेच सांगतायत. एका शब्दाने त्याच्यामध्ये बदल नाही. माणसातले आपले मित्र बदलू शकतात. पुस्तक हा एकमेव असा मित्र जो कधी बदलत नाही. त्यामुळं हा भाग फार महत्वाचा असतो. शंकर चाफाळकर बेळगावमध्ये एक ग्रस्त होते. हे रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर होते. त्यांनी वाचनाच्या आनंदासाठी लग्नच केलं नाही. त्यांचं घर बघण्यासाठी मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जात होतो. पूर्ण घर पुस्तकानं भरलेलं होतं. अगदी बाथरूम मध्येही त्यांच्या पुस्तकं असायची आणि ती पुस्तकं त्या त्या विषयावरती असायची. त्यामुळं त्यांच्या घराला अनेक जण भेटी देण्यासाठी यायचे. एक चांगला संस्कार त्यांनी संपूर्ण शहरभर सगळं पसरवला होता तो. त्यांचं दार जे होतं घराचं ते आतमध्ये उघडायचं, त्यामुळे जागा वाया जात होती. म्हणून त्यांनी सरकता दरवाजा बसवून घेतला आणि तिथेही कपाट दोन ठेवून त्याच्यामध्ये त्यांनी पुस्तकं ठेवली. सगळी पुस्तकं ते काढत होते, वाचत होते, त्यांच्या फायली तयार करत होते. म्हणजे असा एक हा आनंद असतो. त्यासाठी आपल्या लहान मुलांच्या पासून हा आनंद आपण द्यायला पाहिजे मुलांना, ती सवय लावायला पाहिजे. सातारच्या प्राध्यापिका मीना जाधव आहेत. त्या मीनाताई जगताप, आणि त्यांनी मला एकदा फोन केला. ते म्हणले की माझा मुलगा आदित्य हा 3रीतून 4थीत गेलेला आहे आणि त्यानं तुमची युगांती कादंबरी वाचलेली आहे, त्याला तुमच्याशी चर्चा करायची आहे. मी आश्चर्यचकित झालो, कारण माझी युगांती महाभारतावरच्या वरची कादंबरी आहे आणि ती हा 4थीतला मुलगा काय वाचतो. मी त्याच्याशी बोललो, पण त्यांना मला सांगितलं की महाभारत म्हणजे आम्हाला फक्त कौरव पांडव वाटत होते, पण तुमची कादंबरी वाचल्यानंतर त्याच्याही अगोदर आणि नंतर किती गोष्टी आहेत ते सगळं आम्हाला त्यातून कळलं. हा 4थीतला मुलगा होता. मी मीनाताईंना विचारलं की हे तुम्ही कसं शक्य केलं, ही मुलं तर मोबाईलच्या पाठीमागे राहिलेली असतात. त्यांनी सांगितलं की याच्या हातातला मोबाईल मी काढला आणि त्याच्या हातात पुस्तक दिलं आणि ही क्रांती घडली. ही क्रांती प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडावी अशी आशा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.